हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हॅलो स्टुडंट्स, इन बायोटिक एजंट्स नेक्स्ट आपण पाहणार आहोत तो आहे सेकंड वन. लास्ट लेक्चरमध्ये एंटोमोफिली पाहिला, देन ऑर्निथोफिली. आता ऑर्निथोफिलीमध्ये पॉलिनेशन बाय बर्ड्स. पॉलिनेशन कुणाच्या थ्रू होणार आहेत? बर्ड्स थ्रू होणार आहे. आणि अशा टाईपचं पॉलिनेशन असेल ह्याला आपण स्पेसिफिक नेम देणार आहोत, ते आहे ऑर्निथोफिली. सिम्पल. ज्या फ्लावरमध्ये बर्ड्स थ्रू पॉलिनेशन होईल अशा फ्लावरला काय म्हणूयात? ऑर्निथोफिलस फ्लावर. सिम्पल. आता ह्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन काय आहेत? ॲडॅप्टेशन्स सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे शेप ऑफ फ्लावर. जो फ्लावरचा शेप आहे हा महत्त्वाचा का? बऱ्याच वेळेला जेव्हा आपण बर्ड्सला ऑब्झर्व करतो त्यांचा जो पुढचा बीकचा जो पार्ट असतो, त्यांची ती जी बीक आहे ती मात्र आपल्याला थोडीशी लेंथवाईज मोठी दिसते, बरेचसे जे बिक्स असेल ते, किंवा त्यांची बीक जी असते ती थोडीशी टोकदार असते. सो त्याच्या अकॉर्डिंग त्या फ्लावरचा शेप हा अशा बॉटल फॉर्ममध्ये दिसतो, जेणेकरून फक्त त्यांची बीक आतमध्ये जाते आणि तिथून ते काय करत असतात? नेक्टर गोळा करत असतात. सो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये जसे बर्ड्स असेल त्याच्या अकॉर्डिंग त्या फ्लावरचा शेप जो त्यांना कन्व्हिनियन्स प्रोव्हाइड करून देतो, सो दॅट दे कॅन हेल्प फॉर द पॉलिनेशन. पॉलिनेशनसाठी हेल्प करण्यासाठी त्यांचा शेप तितकाच महत्त्वाचा असतो. सेकंड, दॅट फ्लावर्स आर कसे आहेत? फ्लावर्स ब्राईटली कलर्ड. हे जे काही फ्लावरचे कलर असतात हे त्या बर्ड्सला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेत असतात, त्याच्यामुळे हे ब्राईटली कलर्ड असावेत. देन हे लार्ज असतात किंवा आपण त्यांना म्हणजे शोवी, ज्याच्यासाठी आपण अगोदर एक वर्ड वापरला होता कॉन्स्पिक्युअस. अगदी क्लिअरली प्रॉमिनंटली त्या बर्ड्सला दिसून येणारे. सो अशा टाईपचे हे फ्लावर्स यांच्यामध्ये आपल्याला बेसिकली दिसून येतात. देन कन्सिडर करणार आहोत ते म्हणजे जे काही पोलन ग्रेन असतात, हे पोलन ग्रेन कसे असले पाहिजेत? दे शुड बी स्टिकी अँड शायनी. आता जेव्हा आपण एबायोटिक जेव्हा पॉलिनेशन पाहत होतो तेव्हा त्या केसमध्ये जे काही पोलन ग्रेन असतील हे कसे असायला हवे होते? ड्राय फॉर्ममध्ये, पावडर्ड फॉर्ममध्ये, किंवा बऱ्याच वेळेला हे जे काही पोलन ग्रेन असतात ते अनवेटेबल फॉर्ममध्ये असतात. इन द केस ऑफ बायोटिक ह्यांच्यामध्ये मात्र हे स्टिकी पाहिजेत, कारण बर्ड्सच्या किंवा इन्सेक्टच्या किंवा कोणत्याही पॉलिनेटिंग एबायोटिक एजंट बरोबर कॅरी होतात, म्हणजे त्यांच्या बॉडीला, त्यांच्या सरफेसला कुठेतरी जाऊन ते स्टिक व्हायला हवेत. दॅट मीन्स पोलन ग्रेन्स आर जनरली स्टिकी अँड शायनी. अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला असलेले दिसून येतात. देन जनरली फ्लावर्स आर हॅव्हिंग द नेक्टर ग्लँड. आता हे बर्ड्स जे असतात ते का जातात? आता अगेन नेक्टर असतील तर काही बर्ड्स काय करतात? त्यांच्यामधला नेक्टर कलेक्ट करतात. किंवा बऱ्याच वेळेला जर ह्या फ्लावरमध्ये जे इन्सेक्ट प्रेझेंट आहेत, इन्सेक्ट अट्रॅक्ट झाले नेक्टर ग्लँडमुळे, सो हे इन्सेक्ट त्या फ्लावरमध्ये प्रेझेंट आहेत आणि यांच्यामुळे ते बर्ड इन द सर्च ऑफ दॅट इन्सेक्ट ते त्या फ्लावरपर्यंत जाऊन पोचतात आणि इनडायरेक्ट वेमध्ये ते स्वतःबरोबर पॉलिनेशन परफॉर्म करताना दिसतात. थोडंसं कन्सिडर करूयात आपण. स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी, देन हा झाला त्यांचा अँथरचा पार्ट. अँथर थोडेसे, हे झालं आपलं फ्लावर. आता ह्या फ्लावरला कन्सिडर केलं तर ह्या इथे ह्या बाजूला इथे नेक्टर ग्लँड प्रेझेंट असतात थोडेसे. इथून एंटर करताना हे जे फ्लावर असतं ते शक्यतो अशा बॉटल शेपचं, त्याच्यातमध्ये जे बर्ड्स असेल त्यांचे बीक आतमध्ये
इन्सर्ट करतात आणि ह्या बाजूला थोडंसं वेवी किंवा फिदरी असं स्ट्रक्चर असतं, जेणेकरून हे पोलन ग्रेन असतील ते डिरेक्टली काय होतात त्या बर्ड्सच्या बीकवरती येतात. स्टिकी असल्यामुळे त्याच्यावरती जाऊन ते स्टिक होतात. त्या बर्ड्सनी इथले इन्सेक्ट कलेक्ट करतील, म्हणजे ते इन्सेक्ट आलेत नेक्टरच्या सर्चमध्ये आणि त्या इन्सेक्टला कॅच करण्यासाठी बर्ड्स काय करतात, तिथे आतमध्ये त्यांची बीक इन्सर्ट केल्यामुळे, सपोज ही झाली त्यांची बीक त्या पक्षाची, सो हे पोलन ग्रेन काय होतं त्यांच्या बीकबरोबर ते कॅरी होतात. सेकंड फ्लावरकडे गेले की सेकंड फ्लावरमध्ये जाऊन ते जे पोलन ग्रेन असेल तिथे डिपॉझिट होतील आणि अशा पद्धतीने ऑर्निथोफिली पॉलिनेशन परफॉर्म करताना दिसून येते. ह्याच्यामध्ये बाकीच्या अजून अदर काही कंडिशन्स नाही आहेत, ॲडॅप्टेशन एवढं बेसिक आहे. जाऊयात पुढे. आता हा झाला ऑर्निथोफिली. तिसरा पाहूयात कायरोप्टेरोफिली. Now, chiropterophily, that means pollination get performed by bats. आता बॅट थ्रू पॉलिनेशन होतं आहे, म्हणजे स्पेसिफिकली हे जे फ्लावर्स असतील किंवा प्लांट्स असतील ते असतील कायरोप्टेरोस फ्लावर, बट यांच्यामधले जे ॲडॅप्टेशन असतील ते ॲडॅप्टेशन्स काय काय रिक्वायर्ड फॉर्ममध्ये आहेत. Adaptation. First of all, flowers are night blooming. फ्लावर्स कसे असायला हवेत ते नाईट ब्लूमिंग, म्हणजे जे संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला उमलणारे जे फ्लावर्स असतील ते स्पेसिफिकली कुणासाठी कम्फर्टेबल असतील, बॅटसाठी. म्हणजेच तेव्हा जाऊन बॅट काय करतील त्यांचं पॉलिनेशन परफॉर्म करताना दिसून येतील. म्हणजे नाईट ब्लूमिंग फ्लावर इट इज वन ऑफ द ॲडॅप्टेशन विच इज जनरली सीन इन कायरोप्टेरोफिलस फ्लावर. सेकंड ते म्हणजे त्यांचा सेंट किंवा स्मेल. अगदी सुरुवातीला बायोटिक एजंट्सच्या ओव्हरऑल ॲडॅप्टेशनमध्ये आपण एक पॉईंट मेन्शन केला होता, तो म्हणजे त्यांचा बॅड स्मेल किंवा बॅड ऑर्डर जो आहे तो. हा स्मेल बऱ्याच वेळेला रॉटन फ्लेशप्रमाणे असतो, सडलेले कुजलेले जे काही मांस असेल त्याच्याप्रमाणे, आणि तो स्मेलसुद्धा त्या बॅट्सला स्वतःकडे अट्रॅक्ट करायला हेल्प करतात. आणि अशा पद्धतीने हा स्मेलसुद्धा रात्रीच्या वेळेला त्यांना दिसण्यापेक्षा तो जो काही सेन्स ऑफ स्मेल आहे त्यांच्यामुळे हे बॅट कायरोप्टेरोफिली परफॉर्म करताना दिसून येतात. आता फ्लावर शक्यतो कसे असले पाहिजेत, दॅट फ्लावर्स आर जनरली लार्ज. कसे असले पाहिजेत हे लार्ज, सो दॅट दे कॅन ॲडजस्ट विथ द हेल्प ऑफ, और वी कॅन से विथ द हेल्प ऑफ वेट ऑफ बॅट. आता जर बॅटला ऑब्झर्व केलं असेल तर ते त्या झाडावरती उलटे लटकलेले असतात, कधी त्या फ्लावरवरती उलटे लटकून त्यांच्यामध्ये आयदर इन्सेक्ट्स असेल तर त्या इन्सेक्टला खातील, पोलन ग्रेन असेल तर पोलन ग्रेनला कन्झ्युम करतील. सो हे करत असताना त्या फ्लावरवरती तो फ्लावर इनफ कसं असलं पाहिजे, स्ट्रॉंग किंवा लार्ज असला पाहिजे, जेणेकरून तो त्या बॅटचं जे वेट असेल त्याला इझिली टॉलरेट करेल. सो फ्लावर्स कसे असले पाहिजेत, लार्ज. अजून कशाच्या शोधात जातात, इन्सेक्ट्स असतील तर इन्सेक्टच्या शोधामध्ये असतील, किंवा जर एडिबल फॉर्ममध्ये पोलन ग्रेन असतील तर ह्या पोलन ग्रेनला कन्झ्युम करायला सुद्धा बॅट त्या फ्लावरपर्यंत जाऊन पोचतात आणि त्यांच्या थ्रू पॉलिनेशन होतं आहे, म्हणून त्याला म्हणणार आहोत कायरोप्टेरो. जाऊयात पुढचं. फोर्थ वन कन्सिडर करणार आहोत आपण झूफिली. आता झूफिलीमध्ये नाव सांगते, झू मीन्स ॲनिमल्स. पॉलिनेशन occurs through different animals. आता स्पेसिफिकली ॲनिमल्समध्ये कोण असतात, वर्टिब्रेट्स. इनफॅक्ट जे बर्ड्स पाहिले, जे इन्सेक्ट पाहिले, सर्व इन्क्लुडिंग अस वी कम्स अंडर द झूफिली. पण ह्या झूफिलीमध्ये स्पेसिफिक मेन्शन केले जातात जे जनरली वर्टिब्रेट्स फॉर्ममध्ये असतात. म्हणजे कोण असतील, सर्टन सपोज आपण एक्झाम्पल जर कन्सिडर करायचे असतील तर मंकीज असतील, एलिफंट असतील, स्क्वेरल्स असतील, किंवा सपोज स्नेक वगैरे आपण त्यांना सेपरेट कॅटेगरी देणार आहोत. काही ग्रेझिंग ॲनिमल्स असतील,
ग्रेझिंग ॲनिमल्स. असे काही सर्टन ॲनिमल्स आहेत ते शक्यतो परफॉर्म काय करतात, झूफिली. ॲडॅप्टेशन काय काय लागेल त्यांना, बेसिकली एक म्हणजे त्यांचं कलर ब्राईटली कलर्ड असायला हवेत. दुसरा त्यांचा जो सेंट असेल तो नेक्स्ट असेल ते म्हणजे नेक्टर. आणि सगळ्यात महत्त्वाचं काहीतरी एडिबल फॉर्म असेल तर त्याच्यासाठी मात्र नक्कीच ज्या प्लांटमध्ये एडिबल फॉर्म असेल खाण्यायोग्य, आयदर इन द फॉर्म ऑफ फ्लावर कन्झ्युम केलं जातं, फ्रूट असेल, सीड असेल, पोलन ग्रेन असेल, कोणतेही त्या प्लांटचे पार्ट जे खाण्यायोग्य असेल अशा स्वरूपामध्ये हे ॲनिमल्स त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि त्यांच्या थ्रू पॉलिनेशन होतं. त्याला म्हणणार आहोत झूफिली. आणि अजून फ्रिक्वेंटली विचारले जाणारे 2-3 आहेत, त्यांना शॉर्टकट वेमध्ये कन्सिडर करूयात. पुढे एक कन्सिडर करायचा आहे, त्याला कन्सिडर करणार आहोत मेलॅकोफिली. Melacophily, in which pollination is get performed by the snails. आता स्नेल्स जर पाहिले तर हे फार काय म्हणतो आपण त्याला स्लगिश किंवा स्लोली चालणारे ॲनिमल्स असतात, पण हे सुद्धा आपल्याला पॉलिनेशन परफॉर्म करताना दिसतात. आणि जर त्यांच्या थ्रू पॉलिनेशन होत असेल तर त्याला म्हणणार आहोत आपण मेलॅकोफिली. अजून एक न्यू आहे, आपल्या त्या लिस्टमध्ये मेन्शन केलं नव्हतं. जर स्नेक थ्रू पॉलिनेशन होत असेल तर त्याला टर्म काय, ती एक नवीन टर्म सापडली, ॲड करूयात आपण त्याच्यामध्ये. ऑफिओफिली इन विच पॉलिनेशन इज डन बाय स्नेक्स अँड द एक्झाम्पल इज सँटलम. एक्झाम्पल कोणतं आहे, सँटलम. हे सँटलम म्हणजे तेच ज्याला आपण रेग्युलर फॉर्ममध्ये कन्सिडर करतो सँडलवूड. आणि म्हणून बऱ्याच वेळेला चंदनाची झाडं असेल तर त्यांच्या आसपास आपल्याला हे असे ॲनिमल्स दिसतात, त्यांच्या थ्रू जर सपोज पॉलिनेशन होत असेल तर त्याला कन्सिडर करणार आहोत ऑफिओफिली. अँड लास्ट वन इज मर्मॅकोफिली in which pollination is get done by ant. यांच्यामध्ये पॉलिनेशन कुणामुळे होतं आहे, अँड थ्रू होतं आहे. सो हे झाले आपले मर्मॅकोफिलीमध्ये झाले अँड्स थ्रू, ऑफिओफिलीमध्ये झाले स्नेक्स थ्रू. आपण एकदा त्यांना कन्सिडर करूयात परत. अगदी सुरुवातीला पाहिले होते ते होते एन्टोमोफिली, इन्सेक्ट्स खूप केसेस स्टडी केल्या. ऑर्निथोफिलीमध्ये आपण आलो होतो, त्याच्यामध्ये आपण पाहिले बर्ड्स थ्रू होतात. कायरोप्टेरोफिलीमध्ये आलो, त्यांच्यामध्ये पाहिले आपल्याला बॅट्स थ्रू पॉलिनेशन झालेलं दिसून येतं. आता जनरली जर सपोज आपण बॅट्स थ्रू पॉलिनेशन पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काही एक्झाम्पल्स, कदम ट्री असेल, कदंब वृक्ष तो असेल, किंवा कॅग्लिया म्हणून एक स्पीशीज आहे किंवा प्लांट आहे त्याला कन्सिडर केलं जातं. झूफिलीमध्ये आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स घेऊया, स्पेसिफिक एक्झाम्पल मेन्शन केले नाही आहेत. देन मेलॅकोफिली असेल तर हे स्पेसिफिकली स्नेल्ससाठी असतात. ऑफिओफिली असेल तर हा स्नेक्ससाठी आहे आणि त्याच्यासाठी असणारं एक्झाम्पल आपल्याला फॅमिलियर आहे, त्यांना सँटलम कन्सिडर केलं जातं, मीन्स सँटलवूड. आणि लास्ट आहे मर्मॅकोफिली. बऱ्याच वेळेला फ्रिक्वेंटली विचारला गेलेला हा पार्ट आहे. अँड्स थ्रू जर पॉलिनेशन होत असेल तर त्यांना स्पेसिफिकली काय टर्म केलं जातं. इथे आपण बायोटिक एजंट्स डिटेलमध्ये कन्सिडर केलेत. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण पोलन पिस्टल इंटरॅक्शन आणि हायब्रिडायझेशनला जाणार आहोत. थँक्यू.